सूर्याच्या कुळाला घराने त्या घराण्यातील ती दुसरी आणि तो तरुण मात्र तोंडाने कोणताच कार्यक्रमाला आले तू कोणतं पुस्तक वाचते बाई? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का बरं तुला ते आवडलं का? काय आहे त्याच्यामध्ये माहिती? कोणाची माहिती त्याच्यामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरं, त्यांचं एखादं तू सांगते का त्यांनी काय केलं बरं तू वाचलं त्याच्यापैकी? काय सांगता येईल तुला त्याच्यामध्ये? काय वाचलं तू आत्ता? तुला काय सांगता येईल बरं ते वाचलं त्यात काय 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 लिहिलं आहे त्याच्यामध्ये? ते 4 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. 4 वर्षाचे होते तर त्यांच्या आईचे काय त्या निधन झालं होतं. म्हणजे त्यांच्यावर काय त्यांना दुःख आलं का कसं काय? म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये काय प्रसंग झाला? दुःखद घटना घडली होती ना? अच्छा, ठीक आहे, ओके. तू कोणतं पुस्तक वाचते बाई? तुझं नाव सांग. वेदश्री आंबेडकर. पुस्तकाचे नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई. अच्छा, हां. त्या पुस्तकात काय वाटलं बाई तुला वाचताना? ती लहान असताना कोण लहान असताना? झाशीची राणी लहान असताना 4 वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाले. अच्छा. ती आई विना पोरकी झाली होती. अच्छा. तिचे वडील तिला माता पिता म्हणून सांभाळत होते. वडिलांनी म्हणजे ते सर्व संगोपन तिच्या वडिलांनीच केलं. आई पण तेच झाले, वडील पण तेच झाले. आणि पुढे आणखीन काय वाचलं? ते काय ते लग्न वगैरे काय पुढं कसं झालं त्याचं? काय जीवनक्रमच चालू आहे. ओके, ठीक आहे. तू कोणतं वाचलं बाई पुस्तक? तुझ्या पुस्तकाचं काय नाव आहे? तात्या टोपे. हां, काय वाचलं बरं तात्या टोपेविषयी तू? हां, त्यांचा जन्म कधी झाला बरं? 1814 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक. ओके. हे कशामुळे माहीत झालं तुला? पुस्तक वाचल्यामुळेच माहीत झालं ना? हां, इकडे बघ. पुस्तक वाचल्यामुळे तुला माहीत झालं की नाही की तात्या टोपे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात झाला आहे की नाही? ओके.